विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं परत मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण व्यंजन बघत होतो. व्यंजन हा टॉपिक शिकत असताना आपण वर्गीय व्यंजन आणि अवर्गीय व्यंजन हा पार्ट तिथे चेक करत होतो. बघा मित्रांनो, आपण वर्गीय व्यंजन याच्या अगोदरच्या सेशनमध्ये लेक्चरमध्ये बघितलेले आहे. आपल्याला आज अवर्गीय व्यंजन तिथे चेक करायचं आहे. आता बघितलं जर समजा आपण, तर वर्गीय व्यंजनचे आपण 3 प्रकार केले होते आणि अवर्गीय व्यंजनचे आपण जर बघितलं तिथं 4 प्रकार केले होते. आता समजून घेऊ आपण अवर्गीय व्यंजन कोणाला म्हणायचं. जसं वर्गीय व्यंजन कोणाला म्हटलं होतं आपण, की ज्यांचं वर्ग काढलेलं आहे तिथं, म्हणजे आपण म्हणू शकतो क, च, ट, त आणि प असे ज्यांचे 5 वर्ग केलेले आहेत त्यांना आपण काय म्हटलेलं आहे, वर्गीय व्यंजन. आणि अवर्गीय व्यंजन कोणाला म्हणणार आपण, ज्यांचं असं वर्ग केलेलं नसेल. समजून घ्या, सोपं आहे ते. अवर्गीय व्यंजन म्हणजे काय, ज्या व्यंजनाचे वर्ग पडत नाही, ज्या व्यंजनाचे काय पडत नाही, वर्ग पडत नाही, त्या व्यंजनांना अवर्गीय व्यंजन म्हटलं जाणार. त्या व्यंजनांना काय म्हटलं जाणार, अवर्गीय व्यंजने. ठीक आहे, अवर्गीय व्यंजने असे म्हणतात, कारण की त्यांचं वर्गच पडत नाही. आता यांचं नाव का आलेलं आहे तसं, कारण की यांचं वर्ग पडत नाही म्हणून अवर्गीय व्यंजन. ज्यांचं वर्ग पडतो त्यांना काय म्हटलेलं आपण, वर्गीय व्यंजन. त्यांना आपण स्पर्श व्यंजन पण म्हटलेलं आहे. ते किती आहे, तर 25. हे किती आहे बेटा, ते आपण चेक केलं होतं, हे 9 आहे. बरोबर आहे. आता यांचे 4 प्रकार पडतात. ठीक आहे, अवर्गीय व्यंजनाचे किती प्रकार पडतात, 4. मग त्याच्यामध्ये जर चेक जर केलं तर आपल्याला दिसत असं तिथं अर्धस्वर आहे, उष्मे आहे, महाप्राण आहे. शेवटचं जर बघितलं तर स्वतंत्र वर्ण तिथं दिसत आहे. चेक करून घ्या, अर्धस्वर, उष्मे, महापार आणि काय झालं इथं स्वतंत्र वर्ण. असे किती आहे ते एकूण जर बघितलं तर 4 त्याचे प्रकार पडतात. आणि एकूण जर वर्ण जर बघितलं किंवा व्यंजन जर बघितलं तर किती आहे ते 9 आहे. पॉइंट क्लिअर. चला समोर जा तुम्ही. आता बघा, त्याच्यापैकी पहिला पॉईंट आपण डिस्कस करूया, अर्धस्वर कोणाला म्हणायचं. अर्धस्वर. आता बघा, अर्धस्वर कोणाला म्हणायचं, की हे थोडंफार स्वरासारखे असतात आणि थोडंफार कोणासारखे असतात, व्यंजनासारखे. म्हणजे आहे व्यंजनच, पण यांचे लक्षण बेटा स्वरासारखे आहे. म्हणजे आहे मुलगा असतो, ठीक आहे, पण त्याचं लक्षण जर बघितलं मुलीसारखं आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो याला, की अर्धस्वर कोणाला म्हणणार आपण, अर्धस्वर कोणाला म्हणणार, की आहे तो व्यंजन पण त्याचे जे लक्षण आहे किंवा आपण म्हणू शकतो त्याची उच्चार कोणासारखा होतो, स्वरासारखा होतो, म्हणून त्यांना काय म्हटलं जाते, अर्धस्वर. ज्या व्यंजनाचा उच्चार, ठीक आहे, स्वरासारखा होतो, त्या व्यंजनाला काय म्हटलं जाते, तर त्या व्यंजनाला म्हटलं जाते बेटा अर्धस्वर. कारण की ते असतात काय, व्यंजन, पण यांचा उच्चार कोणासारखा होतो, स्वर सारखा, म्हणून यांना काय म्हटलं जाते, अर्धस्वर म्हटल्या जाते. पॉइंट क्लिअर. आता त्याच्यानंतर जर बघितलं तर अर्धस्वरांना अंतस्थ पण म्हटल्या जाते. अर्धस्वरांना काय म्हटल्या जाते, अंतस्थ का म्हटल्या जाते. आता तो का म्हटल्या जाते तो पॉईंट समजून घ्या. अंत म्हणजे काय, म्हणजे अंत म्हणजे आतमध्ये. अंत म्हणजे काय लक्षात ठेवायचं आपल्याला, आतमध्ये. स्थ म्हणजे राहणार. आता चेक करून घ्या, स्थ म्हणजे इथं काय असेल, राहणारे. अर्धस्वरांच्या उच्चारस्थानी हे स्पर्श व्यंजन. समजून घ्या, इथं काय दिसतो बेटा, स्पर्श व्यंजन व उष्मे वर्ण यांच्या आतमध्ये राहते. म्हणजे यांचा जेव्हा आपण उच्चार करत असतो कोणाचं, अर्धस्वराचं, तर हे कोणामध्ये राहतात, स्पर्श व्यंजन, आणि कोणामध्ये राहतात, उष्मे वर्ण यांच्या आतमध्ये राहतात, म्हणून यांना अंतस्थ पण म्हटलं जाते. आता तुम्ही हा शब्द पहिल्यांदाच ऐकत असाल, की अर्धस्वरांना अंतस्थ पण म्हटल्या जाते. हो, म्हटल्या जाते. आता याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, तर तो पॉईंट आपल्याला कव्हर करणं भागच आहे. समजून घ्या, अंतस्थ त्याला का म्हटलं जाते, कारण की तो स्पर्श व्यंजन आणि उष्मे वर्ण यांच्या आतमध्ये राहतो, म्हणून त्यांना काय म्हटलं जाते, अंतस्थ म्हटल्या जाते. कोणाच्या बाबतीत बघत आहे आपण, तर आपण बघत आहे बेटा अर्धस्वराच्या बाबतीतच बघत आहे सगळं. अर्धस्वर कोणाचा प्रकार आहे, तर आपण म्हणू शकतो कोणाचं, अवर्गीय व्यंजन. अवर्गीय म्हणजेच काय म्हणू शकतो, तर तो कशाचा प्रकार असेल, व्यंजनाचा आपण केलेला आहे तिथं वर्गीकरण. चेक करून घ्या त्याच्यानंतरचा पॉईंट. बघा, अर्धस्वरांना काय म्हटल्या जाते, अर्धस्वरांना जर बघितलं ईशत विवृत्त पण म्हटल्या जाते. ठीक आहे, अर्धस्वरांना आपण तिसरं नाव बघत आहे, की ईशत विवृत्त पण म्हटल्या जाते. आता का म्हटल्या जाते समजून घ्या. अर्धस्वरांचा समावेश मृदू वर्णामध्ये केला जातो. आता एक पॉईंट समजून घ्या, आपण जर व्यंजन जर चेक जर केलं व्यंजन, तर व्यंजन आपल्याकडं वर्गीय व्यंजन मध्ये जर बघितलं तर 10 हे आपण कठोर व्यंजन बघितलेलं आहे, 10 मृदू, आणि जे अनुनासिक 5 आहे ते पण काय म्हटलं होतं आपण, मृदूच आहे. म्हणजे आपल्याला तिकडून स्पर्श व्यंजनातून किती मृदू व्यंजन भेटले होते बेटा, 15 मृदू व्यंजन भेटले होते. तसंच जर चेक जर केलं तर अर्धस्वरांचा समावेश कशामध्ये होतो म्हणतो, मृदू वर्णामध्ये होतो. म्हणजे ते 15, ते किती बेटा, 15.
आणि हे अर्धस्वर किती आहे रे, तर तुम्हाला माहित आहे अर्धस्वर किती आहे, 4, बरोबर आहे. आता किती झाले ते, सध्या तरी 19 झालेले आहे. पॉइंट क्लिअर. त्यानंतर समजून घेऊया अर्धस्वरांच्या अंगी स्वरांचा प्रभावीपणा व व्यंजनाचा स्फोटकपणा हे दोन्ही गुण दिसून येतात. म्हणजे काय म्हणायचं, यांना अर्धस्वर का म्हटले जाते, यांना अर्धस्वर का म्हटले जाते, कारण की यांच्यामध्ये दोन्ही गुण असतात. म्हणजे व्यंजनाचा पण गुण असतो आणि स्वरांचा पण गुण होतो, म्हणून यांना अर्धस्वर म्हटले जाते. जसं एखादा मुलगा असतो की त्याच्यामध्ये जर बघितलं तो दिसायला मुलगासारखा असतो, पण काही गुण त्याच्या मुलीचे पण त्याच्यामध्ये गुण असतात. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण म्हणतो त्याला जे काही म्हणायचं आहे तुमच्या भाषेमध्ये, अर्धस्वरांच्या अंगी स्वरांचा प्रभावीपणा, ते स्वरांचा काय असतो, प्रभावीपणा असतो, आणि व्यंजन जो असतो व्यंजनाचा काय, स्फोटकपणा, असे दोन्ही गुण दिसतात. म्हणून अर्धस्वर जर चेक जर केलं, ठीक आहे, अर्धस्वर जर चेक जर केलं तर आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये दोन्ही त्याचे काय रे, गुण आहे. आता चेक करून घ्या अर्धस्वर, व्यंजन आणि इथं काय दिलेलं आहे, स्वर. म्हणजे इथं जर चेक जर केलं तर हे कोणासारखं कार्य करतात बा, म्हणजे समजून घ्या की आपण जर चेक जर केलं तर व्यंजन आहे आपल्याकडं, तो कोणासारखं वर्क करतो, कोणासारखं वर्क करतो, म्हणजे कोणत्या स्वरासारखं वर्क करतो, म्हणजे जे 14 स्वर आहे त्याच्यापैकी कोणासारखं वर्क करतो. तर समजून घ्या जो य र ल व, आपण जे 4 काय अर्धस्वर आहे आपल्याकडं, य र ल आणि व, मग य कोणाच्या उच्चारासारखं दिसतो तुम्हाला, तर लक्षात ठेवायचा य हा ई किंवा काय म्हणू शकतो आपण, मोठी ई सारखं कार्य त्याचा उच्चार आहे, कोणाचा, यचा. त्यानंतर जर चेक केला र चा उच्चार जर चेक केला बेटा, र चा उच्चार रू सारखा आहे, कुठला स्वर, रू. त्यानंतर चेक केलं ल चा उच्चार लू सारखा आहे, ल चा उच्चार कोणासारखा आहे, लू सारखा. आणि शेवटचा व जो दिसतो तुम्हाला त्याचा उच्चार कोणासारखा होणार, ऊ सारखा उच्चार होतो. म्हणूनच यांना काय म्हटलं जाते, अर्धस्वर म्हटलं जाते, कारण की या स्वरांसारखं यांचा काय होतं, उच्चार होतो, म्हणून यांना अर्धस्वर म्हटलं जाते. आता बघा एक पॉइंट आहे आपल्याला समजून घ्यायचा आहे, त्याला की पॉइंट काय म्हणतो की एक कन्सेप्ट आहे यनादेश नावाची. कन्सेप्ट काय बेटा, यनादेश. आता यनादेश कोणाला म्हणायचं सर, हे यनादेश कोणाला म्हणायचं, चेक करून घ्या. जेव्हा ई, रू, लू आणि ऊ हे 4 स्वर आहे, या 4 स्वराच्या जागी, या स्वरांच्या जागी जेव्हा अनुक्रमे य र ल व, म्हणजे आता जे बघितले हे 4 व्यंजने घेतात, म्हणजे ते वापरल्या जातात, व्यंजने घेतात, तेव्हा त्यास यनादेश असं म्हटलं जाते. तेव्हा त्यास काय म्हटलं जाते, यनादेश. आता यनादेश आपल्याला संधी पण शिकायची आहे, पण हा काय म्हणतो पॉइंट समजून घ्या. हे जेव्हा हे 4 स्वर आहे, ई असेल, रू असेल, लू असेल, ऊ असेल, यांच्याऐवजी काय वापरल्या जाते बेटा, य र ल व हे व्यंजन जेव्हा वापरल्या जाते तर त्या कन्सेप्टला काय म्हटलं जाते, तर त्या कन्सेप्टला म्हटलं जाते यन आदेश. ठीक आहे, यांचा कार्य आदेश होतो, काय की तुम्ही हटा, आम्ही तुमच्या जागेवर येणार, बरोबर. म्हणजे यांना हटवल्या जाते आणि कोण येतात तिथे, य र ल व येतात. म्हणजे काय समजून घ्यायचं आपल्याला, यनादेश कोणाला म्हणणार आपण, या 4 स्वरांच्या ऐवजी जेव्हा य र ल व इथं काय केल्या जाते, वापरल्या जाते, तेव्हा त्याला काय म्हटलं जाते बेटा, यनादेश म्हटलं जाते. यनादेश संधीमध्ये हे पॉइंट सगळं क्लिअर करून घेणार आहे. काही एक्झाम्पल इथं दिलेलं आहे, चेक करून घ्या बरं. इथं बघा रे, एक्झाम्पल काय दिलेलं आहे, चेक करा. अति प्लस आधुनिक, अति प्लस काय असेल, आधुनिक. आता इथं डायरेक्ट दिलेलं आहे तुम्हाला, तरी मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. अति मध्ये तुम्हाला काय दिसत आहे, ई दिसत आहे, अति मध्ये काय दिसत आहे, ई. मग अति मधला जो ई आहे की नाही, अति मधला जो समजा त प्लस ई आहे, त्याच्यामध्ये त प्लस काय ई आहे, या ई च्या ऐवजी काय घेतल्या जाणार, य घेतल्या जाणार. ई च्या ऐवजी काय घेतल्या जाणार आहे, य. मग मला सांगा त्याच्यामध्ये ई जर नसेल तर विलंटी असेल का बेटा, नाही. आणि हा जो आ आहे त्याच्यामध्ये मिक्स होणार, म्हणजे काय झालं शब्द बेटा, अत्याधुनिक. काय झालं रे, अति प्लस आधुनिक, अत्याधुनिक. इथं जर चेक जर केलं तर एक गोष्ट समजून घ्या फक्त, जे ई होतं त्याच्या ऐवजी इथं काय घेतलेलं आहे, य घेतलेलं आहे. मग आपण यनादेश मध्ये काय शिकलो की जेव्हा ई, ऊ किंवा रू किंवा लू जर असेल, यांच्या ऐवजी जर कोण येत असेल, य र ल व येत असेल, तर याला काय म्हटलं जाते, यनादेश म्हटलं जाते. आता बघा शंकू प्लस आकार आहे, या कू मध्ये जर बघितलं क प्लस ऊ आहे, क प्लस काय त्याच्यामध्ये ऊ आहे. क प्लस जर ऊ जर असेल तर ऊ च्या ऐवजी काय घेतलं जाणार, ऊ च्या ऐवजी आपण चेक केलं होतं काय बघितलं तर व. मग मला सांगा व जर असेल, आता ऊ निघून जाणार इथून, मग काय होणार बेटा, तो शब्द शंकू प्लस आकारचा काय होणार, शंकवाकार, कारण की जो ऊ आहे त्याच्याऐवजी काय आलेला आहे, तर व आलेला आहे. पॉइंट क्लिअर का. असा तो पॉइंट होता की आपण जर बघितलं गुणादेश, सॉरी यनादेश कोणाला म्हणायचं, तर यनादेश आपण ई असेल, ऊ असेल, रू असेल, लू असेल, यांच्याऐवजी जेव्हा य र ल व वापरले जाते तेव्हा त्याला काय म्हटलं जाते, यनादेश म्हटलं जाते. चेक करून घ्या समोर.
संप्रसारण काय दिलेलं आहे? संप्रसारण. हे उलट आहे. कोणाचं? यनादेश उलट आहे. जसं यनादेश मध्ये 4 स्वराच्या ऐवजी आपण 4 व्यंजन आणले होते यरलव, तसंच इथे काय होतं की यरलव जर असेल, यरलव हे 4 जर व्यंजन जर असेल तर यांच्या ऐवजी ते 4 स्वर येणार. म्हणजे समजून घ्या, य, र, ल आणि व या 4 व्यंजनाच्या जागी जेव्हा इ, रु, लु आणि उ हे अनुक्रमे हे 4 स्वर जेव्हा घेतात तेव्हा त्यास काय म्हटलं जाते बेटा? तर त्याला म्हटलं जाते संप्रसारण. त्याला काय म्हटलं जाते? संप्रसारण असं म्हटलं जाते. कोणाच्या ऐवजी? 4 व्यंजनाच्या ऐवजी. कुठले व्यंजन आहे ते? अर्धस्वर य, र, ल आणि व हे यांच्या ऐवजी जेव्हा मी काय यूज करतो बेटा? इ, रु, लु आणि उ हे जेव्हा मी स्वर तिथं वापर करत असतो, याचा अर्थ जे आपण यनादेश बघितलं तर याचं उलट जर केलं तर आपण काय म्हणू शकतो रे? संप्रसारण होतो. संप्रसारण म्हणजे काय की जेव्हा व्यंजनाच्या ऐवजी स्वर तिथं वापर होतो, या 4 स्वराचा तिथं वापर होतो, तेव्हा त्याला काय म्हटलं जाते? संप्रसारण असं म्हटलं जाते. उदाहरण बघा पावसात. उदाहरण काय दिलेलं आहे रे? पावसात. मग याच्यामध्ये व आहे, मग वच्या ऐवजी डायरेक्ट आपण काय वापरू शकतो? उ, पाऊस. त्याच्यानंतर चेक करा, त्याच्यानंतर काय दिले? नवरात्र. मग इथं व दिसतो, मग आपण 9 करू शकतो त्याला, 9 रात्र. बरोबर आहे की? असं तो पॉइंट बनवू शकतो. त्याच्यानंतर बघा फायलीत आहे ना, काय दिलेलं आहे? फायलीत. तर याचा शब्द काय बनवू शकतो आपण? याच्या ऐवजी ई वापरू शकतो. म्हणजे काय झालं बेटा? तिथं फाईल. पॉइंट कळालं का? म्हणजे जेव्हा याच्या ऐवजी ई येते, ठीक आहे, वच्या ऐवजी उ घेतल्या जाते, त्याच्यानंतर जर चेक केलं लच्या ऐवजी लू घेतल्या जाते, किंवा आपण म्हणू शकतो यच्या ऐवजी ई घेतल्या जाते, तर यांना काय म्हटलं जाते? तर यांना म्हटलं जाते संप्रसारण. काय म्हटलं जाणार? संप्रसारण. चला तर मित्रांनो नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटूया. तिथपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.